नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, PM किसानच्या 20व्या हप्त्यासंदर्भात एक मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, PM किसान योजनेचा 20वा हप्ता हा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. याबाबत आज आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर पहा मित्रांनो, PM किसानचा 20वा हप्ता जूनमध्ये मिळणार. राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना जूनमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. यंदा नवीन नोंदणी व सुधारित माहितीमुळे लाभार्थी संख्या 50,000नी वाढ झालेली आहे. पहा मित्रांनो, राज्यातील 93 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता जूनमध्ये मिळण्याची शक्यता आहे. PM किसानमधील नवीन नोंदणी किंवा आधीच्या नोंदणीतील अडचणी दूर करण्यासाठी कृषी विभागाने गाव पातळीवर घेतलेल्या मोहिमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे गेल्या हप्त्याच्या तुलनेत यंदा लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे. ही संख्या किमान 50,000नी वाढून 93.35 लाखांच्या पुढे जाणार आहे. राज्यात 19वा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या 92.89 लाख इतकी होती. त्यापोटी 1,967 कोटीहून अधिक रक्कम वाटली गेली होती. 20व्या हप्त्याची रक्कम यापेक्षाही जास्त राहील, कारण भूमी अभिलेख नोंदणी, KYC व बँक खाते आधार संलग्न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी संख्या आता 93.35 लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्र शासनाने 20वा हप्ता जूनमध्ये मिळेल याचे संकेत दिले आहेत, मात्र निश्चित तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. PM किसान योजनेच्या आतापर्यंतच्या सलग 19 हप्त्यापोटी एकूण 35,586 कोटी रुपये वाटण्यात आलेले आहेत. या योजनेसाठी राज्यभरातून 1,23 लाखाहून अधिक जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु त्यापैकी PM किसानच्या संकेतस्थळावर क्रियाशील असलेल्या शेतकरी केवळ 97.66 लाख आहेत. अर्थात त्यापैकी 79,000 शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत केलेली नाही. तसेच 1.98 लाख शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी संलग्न केले नाही. त्यामुळे असे 2.5 लाखाहून अधिक शेतकरी अजूनही लाभाच्या बाहेर आहेत. PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केंद्र शासनाने घरबसल्या ऑनलाईन नोंदणीची सुविधा दिली आहे. त्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 35 लाखांच्या पुढे गेली आहे. कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही यंत्रणेची मदत न घेता 14 मे अखेर राज्यातील 35.51 लाख शेतकऱ्यांनी स्वयंनोंदणी पूर्ण केली. यात पुणे व सांगली या 2 जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. या जिल्ह्यांमधून प्रत्येकी 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी घरबसल्या गाव-शिवारातून PM किसानची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र सार्वजनिक सुविधा केंद्राची CSCची मदत घेत नोंदणी केली आहे. तर मित्रांनो, असा तपासा हप्त्यांचा तपशील. PM किसानच्या सर्व हप्त्यांचा तपशील तुम्हाला ऑनलाईन तपासता येईल. त्यासाठी PM किसानच्या वेबसाईटवरती जावे लागेल. हे संकेतस्थळ शेतकऱ्याला मदत करते. तेथे लॉग इन होताच डाव्या बाजूला बेनिफिशियरी लिस्ट येते. तेथे क्लिक करावे. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, उपविभाग, गट आणि गाव निवडावे. त्यानंतर गेट रिपोर्ट या बटनावरती क्लिक करताच लाभार्थ्यांचा हप्त्यांचा तपशील अधिकृतपणे तुम्हाला प्राप्त होईल. तर मित्रांनो, ही एक मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.